महर्षी धोंडो केशव कर्वे हे नाव महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जाते. भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या कित्येक सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1896 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रारंभी बालविधवांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं 14 जून 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू झालं. संस्थेची सुरुवात पुण्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर हिंगणे इथं एका छोट्याशा झोपडीतून झाली. केवळ 4 मुलींपासून सुरू झालेला हा प्रवास आज 35,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींच्या प्रवेशापर्यंत पोहोचला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेची शैक्षणिक दालनं आहेत. 75 शैक्षणिक युनिट्स आहे. यात अगदी KG पासून ते PG पर्यंतचे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, कामशेत आणि नागपूर इथपर्यंत संस्थेच्या कार्याचा परीघ विस्तारला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतःला झोकून देऊन सुरू झालेले कार्य आज विविध आयामांपर्यंत विस्तारलेले आहे. हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. आमची संस्था गेल्या 128 वर्षांपासून महिला सक्षमीकरण करते आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ही संस्था पुणे येथे जवळपास 128 वर्षापूर्वी सुरू केली व या संस्थेचा जो एक वटवृक्ष आहे हा दिवसेंदिवस वाढतो आहे. विदर्भातही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी नागपुरात सुद्धा संस्थेचा विस्तार करण्यात आला. त्यातच 2003 मध्ये राय बहादूर हनुमंतराव नरगुंदकर ट्रस्टतर्फे देवनगर परिसरात संस्थेला जागा मिळाली व इथे शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं आणि नागपूर प्रकल्पाला सुरुवात झाली. नागपूरपासून जवळच असलेल्या हिंगणा शहरालगत सुकळी इथं वेणा नदीच्या काठावर 22 एकरावर हिरव्यागार वातावरणात अमेरिका स्थित कमिन्स इंडिया या आघाडीच्या उद्योग समूहाच्या सहकार्याने 2010 साली कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय उभे झाले. याच प्रांगणात 2007 पासून समाजासाठी आरोग्य सेवा क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशानं सीताबाई नरगुंदकर कॉलेज ऑफ नर्सिंग फॉर वुमेन्सची स्थापना करण्यात आली. नॅकची मान्यता मिळवणारं विदर्भातलं पहिलं असं हे नर्सिंग कॉलेज आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध शिष्यवृत्तीची संधी देखील इथं देण्यात येते. 2018 पासून संस्थेच्या देवनगर परिसरात फॅशनच्या क्षेत्रात मुलींना आघाडीचे शिक्षण देण्यासाठी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी सॉफ्ट या महाविद्यालयाअंतर्गत फॅशन डिझायनिंगमधील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. 2023 पासून बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट BKVTI या नावाने व्यवसायभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं, ज्यात कला, संस्कृती, संगणक, सौंदर्य व फॅशन इत्यादी कौशल्यपूर्ण विषयातील डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सचा समावेश आहे. कमिन्स इंडिया लिमिटेडच्या आर्थिक अनुदानातनं 2010 मध्ये कमिन्स कॉलेज उभारण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांपैकी एक अशी कमिन्सची ओळख आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील महिला अभियंता तयार करीत आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखा असलेले विदर्भातील एकमेव महिला महाविद्यालय आहे. माझ्या महाविद्यालयामध्ये 3 ब्रांचेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट शिक्षण दिलं जाते. BTech इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याचं क्षमता प्रयोगक्षमता 120 आहे. BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग with an intake of 60 and BTech in mechanical engineering with an intake of 60. आणि या सर्व मुली आमच्या इथे खूप चांगल्या घडतात. त्यांना शिक्षण तर दिलं जातेच, पण नुसतं शिक्षण दिलं जात नाही,
त्यांना जीवनाची तत्त्व व मूल्यसुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पद्धतीने त्यांच्यात रुजवल्या जातात, जे त्यांना पुढच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सहकार्य करतात. गेल्या दशकात या महाविद्यालयानं अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. महाविद्यालय उच्च दर्जाचं शिक्षण प्रदान करते, ज्यामध्ये मजबूत उद्योग संवाद, शिकविण्याची अभिनव पद्धती आणि उत्तम प्लेसमेंटचा समावेश आहे. मुलींना यशस्वी अभियंता बनवण्यासह त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी देखील हे महाविद्यालय प्रयत्नशील आहे. तर आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षण असं देतो की ज्यामुळे मुली या स्वतःच्या पायावर तयार होतात आणि त्यांचं करिअर घडवतात. मुलींचं प्लेसमेंट जर का बोलायचं झालं तर आमच्या विद्यालयातील मुलींना खूप चांगलं प्लेसमेंट गेल्या अनेक वर्षापासून मिळत आहे. इथं प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शन नियमित केले जाते. अनेक विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम प्लेसमेंट मिळाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना त्यांच्या करिअरच्या निवडीमध्ये मदत करण्यासाठी आणि त्यांना यशस्वी करिअरसाठी तयार करण्याकरिता समुपदेशन सेवा देखील इथं उपलब्ध आहे. समाजामध्ये अत्यंत बऱ्याचशा अशा गरजू आणि डिझर्विंग मुली असतात. त्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये संस्थेतर्फे म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे आणि बऱ्याचशा कंपनीजतर्फे जसं कमिन्स आहे, लीला पूनावाला फाउंडेशन आहे किंवा पर्सिस्टंटच्या तर्फे आहे आणि आता अशा बऱ्याचशा कंपन्यांतर्फे आमच्या महाविद्यालयातील मुलींना आर्थिक सहाय्य दिलं जाते स्कॉलरशिपच्या स्वरूपात आणि त्यांची जी शैक्षणिक गरज आहे ती भागवली जाते. मुलींच्या ट्युशन फीच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा मुलींना संस्थेतर्फे हॉस्टेलमध्ये राहण्याचा खर्च किंवा त्यांचा मेसचा खर्चसुद्धा ज्या मुली स्वतःच्या भरोश्यावर देऊ शकत नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते पण त्यांना शिकण्याची एक जिद्द असते, अशा मुलींना आम्ही शिक्षणापासून वंचित न ठेवता संस्थेतर्फे जे काही मदत त्यांना करायची असेल ती आवर्जून केल्या जाते आणि हे इन्शुअर केलं जाते की ती मुलगी चांगली शिकली पाहिजे आणि चांगलं शिक्षण घेऊन तिचं करिअर चांगलं घडलं पाहिजे. उत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा इथं आहेत. सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, भरपूर पुस्तकं आणि जर्नल्सचा संग्रह असलेले केंद्रीय ग्रंथालय, इनडोअर आणि आउटडोअर खेळांची मैदानं, बगीचे, हिरवागार असा परिसर आणि आनंददायी वातावरण, बाहेरील विद्यार्थ्यांसाठी मेस आणि जिमसह वसतिगृह सुविधा इथं आहेत. Our college has a good strong academics and placement opportunities are also full. And our college is providing scholarships for the deserving students, and one of the scholar of the Cummins India Limited, I have secured the scholarship in the second year in the 2022 and I am one of the scholar. वसतिगृहात वेगळा अभ्यास कक्ष, मनोरंजन, स्वयंपाकघर, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, वैद्यकीय सुविधा, CCTV आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय सेवा, विद्यार्थिनींसाठी बस वाहतुकीची सुविधा देखील इथं उपलब्ध आहे. विद्यार्थिनींसाठी आरामदायक आणि सुरक्षित वातावरण इथं आहे. मैं इस कॉलेज की ओर आकर्षित हुई थी क्योंकि ये कॉलेज वुमेन एम्पावरमेंट की तरफ काम करता है. हमने हमारे 4 साल के एजुकेशन में मतलब हमने जो भी शिक्षा प्राप्त की है इस कॉलेज में, उसमें हमने बहुत सारी नई चीज़ें सीखी है. जैसे हमें पहले कोडिंग से डर लगता था, लेकिन यहाँ का स्टाफ इतना सपोर्टिव है कि उन्होंने हमें कोडिंग पूरा सिखाया है. नॉट ओनली एजुकेशन बट ऑल्सो स्पोर्ट्स एंड अदर कल्चरल एक्टिविटीज़ भी वो बहुत अच्छे से कंडक्ट करते हैं. वेरियस लैब्स है, वेरियस मेंटरशिप प्रोग्राम्स हैं जिसमें हमें मेंटीज़ प्रोवाइड करता है, हमारी प्रॉब्लम्स का सल्यूशन प्रोवाइड करते हैं. और साथ के साथ अगर किसी लड़की की आर्थिक स्थिति कमज़ोर है तो उसके लिए कॉलेज बहुत सारी स्कॉलरशिप की सुविधाएं प्रस्तुत करता है, जिसकी वजह से जो जिन लड़कियों की आर्थिक स्थिति कमज़ोर है उन्हें बहुत मदद मिलती है. हमारे कॉलेज में स्पोर्ट्स डे, फैशन शो, कल्चरल एक्टिविटीज़, होली,
और साथ के साथ कई सारे त्यौहार भी मनाए जाते हैं और यहाँ का वातावरण बहुत ही अच्छा है। कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन ही महिलांसाठी उत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे। उत्कृष्ट सुविधा, अनुभवी आणि समर्पित भावनेनं काम करणारे शिक्षक आणि मजबूत उद्योग संपर्क यासह विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील अभियांत्रिकी करिअर साध्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करते। गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील दिली जाते। या शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मिळणारे पैसे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास फायदेशीर ठरत आहेत। आमच्या कॉलेजमध्ये खूप साऱ्या तर हॉबी आपल्या जसं पूर्ण होतात, जसे की मी आता एक प्लेयर आहे तर माझी हॉबी तिथे पूर्ण होत आहे की कोच आहे आम्हाला क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी इत्यादी अनेक गोष्टी इथे मध्ये गेम्स आहे जे की कॉलेज प्रोव्हाइड करतात आणि कोच पण आहे जे की गाईड करतात आपल्याला चांगले। आणि आपल्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये आणि असे मॅचेस होतात ते की आपण खेळू शकतात। आता बाहेरच्या मुली पण इथे येतात, मी पण बाहेरचीच आहे, जेणेकरून सगळं कॉलेज मला एकदम सांभाळून घेत आहे। हॉस्टेलमध्ये हॉस्टेल आहे कॉलेजसाठी, जे की कॉलेज एकदम जवळ आहे, कधी पण येऊ आपण प्रोजेक्ट वगैरे जे काही काम असेल आपण करू शकतो। वेगवेगळे सॉफ्टवेअर अवेलेबल केले आहे की आणि टाईम स्लॉट असा काही नाही, आपण कधी काही आपण काही अडचण आली आहे तर सर्व अवेलेबल आहे इथे। कमिन्स कॉलेज विद्यार्थ्यांना समृद्ध आणि आनंददायी कॅम्पस लाईफला प्रोत्साहित करते। या कॅम्पसमध्ये आधुनिक सुविधायुक्त खेळाचं मैदान आणि विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन इथं नियमितपणे केलं जातं। महाविद्यालयात भारतातील विविध भागांमधून विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात। या महाविद्यालयातून निघालेल्या विद्यार्थिनी आज जगाच्या निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पाठीवर आपलं कौशल्य दाखवत आहेत आणि महर्षी कर्वेंनी जे त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्याची संधी या महाविद्यालयाद्वारे दिलेली आहे ते जगात त्यांचा प्रचार ते करत आहेत त्यांच्यामार्फत आणि महाविद्यालयालाही हवी ती मदत वेळोवेळी ते करतात। उन्नत भारत अभियान या अंतर्गत महाविद्यालयाने काही गावं दत्तक घेतलेली आहे। त्या गावांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता किंवा वेगवेगळ्या त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा ते विषय समजून त्याच्यावर उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबविण्यात येतात। यात शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असतो आणि याचमुळे त्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत जे गुण आहे, गुणकौशल्य आहे त्याला वाढवण्यासाठी ही संस्था पूर्णपणे प्रयत्नशील आहे। नॉन गव्हर्नमेंट स्कॉलरशिपमध्ये आमच्याकडे 2-3 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत, ज्याच्यामध्ये कमिन्स इंडिया लिमिटेड ही कमिन्स जी कंपनी आहे ती स्कॉलरशिप देते। कमीत कमी दरवर्षी 10 मुलींना ही स्कॉलरशिप देण्यात येते आणि आत्तापर्यंत आमच्याकडे 83 मुलींना ही स्कॉलरशिप मिळालेली आहे गेल्या 5-6 वर्षामध्ये। त्याचप्रमाणे लीला पुनावाला फाउंडेशन आहे, ते पण आमच्या इथे येऊन मुलींचे इंटरव्ह्यू घेऊन स्कॉलरशिप देतात आणि एकदा ती स्कॉलरशिप पहिल्या वर्षी मिळाली की 4ही वर्षापर्यंत त्या मुलींना ती स्कॉलरशिप मिळते, जेणेकरून ज्या मुली फी अभावी शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना इथे मदत केल्या जाते। फीच्या स्वरूपामध्ये त्यांना पैसे देण्यात येतात आणि अशी स्कॉलरशिप मिळते। त्याचप्रमाणे पर्सिस्टंट जी कंपनी आहे त्यांची पण एक स्कॉलरशिप देतात, त्याला किरण स्कॉलरशिप असं म्हणतात आणि ती पण स्कॉलरशिप आमच्या इथल्या भरपूर मुलींना ती किरण स्कॉलरशिपसुद्धा मिळते। त्या व्यतिरिक्त भरपूर स्कॉलरशिप आहेत ज्या गव्हर्नमेंटशी रिलेटेड नाही आहे, जसं रिलायन्स फाउंडेशन आहे किंवा FFE स्कॉलरशिप आहे, त्यासाठी सुद्धा इथे गायडन्स देण्यात येतं आणि मुलींना आर्थिक मदत आमच्या संस्थेमध्ये केली जाते। महर्षी धोंडो केशव कर्वे यांची स्त्री शिक्षणाबाबतची दूरदृष्टी, समर्पण आणि अथक प्रयत्नांमुळे लाखो मुलींचं शैक्षणिक जीवनच बदललं आहे। म्हणून आजही ते शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी प्रेरणादायी आहे। या महाविद्यालयाने एम्पॉवरिंग वुमन थ्रू इंजिनिअरिंग एज्युकेशन अर्थात अभियांत्रिकी शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण हे ब्रीद केवळ कागदावरच लिहिलं नाही तर प्रत्यक्षात साध्य केलं आहे। मला पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या परिसराला भेट देण्याचं आमंत्रण देतो। थँक्यू सो मच।